नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी डॉक्टर प्रशांत दोनकर पाटील, डायरेक्टर श्री आयुर्वेद पंचकर्मा हॉस्पिटल आणि प्रियवेदा हेल्थ केअर सेंटर्स महाराष्ट्र राज्य। मित्रांनो, उन्हाळ्याची तडाखा आता वाढला आहे। घामाचं प्रमाण सगळ्यांना मोठ्या प्रमाणात असतं की आपण बाहेर पडलो की घाम येतो। म्हणजे सकाळी अगदी 9-10 वाजता सुद्धा एक्सेसिव्ह स्वेटिंग व्हायला सुरुवात होते, तर रात्री अगदी 8-9 वाजेपर्यंत सुद्धा उष्णता बऱ्यापैकी वाढलेली आहे। आता या घामाचा आणखी दुष्परिणाम काय असेल? स्मेल तो बऱ्याच लोकांना येतोच, बरोबर, पण त्याच्याबरोबर फंगल इन्फेक्शन तयार होतं। या काळामध्ये घामामुळे फंगल इन्फेक्शन फार मोठ्या प्रमाणात दिसतं। खरं तर नॉर्मली उन्हाळ्यामध्ये 2 वेळा अंघोळ होणं गरजेचं आहे, पण बऱ्याच लोकांना वेळ मिळत नाही, कामाची दगदग असते, धावपळ असते, मार्केटिंगवाले आहेत किंवा बाहेर फील्ड वर्क जे लोक करतात अशा लोकांना एक्सेसिव्ह स्वेटिंग होतं। घरात सुद्धा ज्यांच्या AC नाहीत किंवा फॅन मोठ्या प्रमाणात नाहीत, ज्यांना वर्कलोड जास्त आहे, अशा लोकांना सुद्धा घाम मोठ्या प्रमाणात येतो। अशा वेळेला खरं तर 2 वेळा अंघोळ करणं फार आवश्यक आहे। थंड पाण्यानं प्रॉपरली 2 वेळा तुमची अंघोळ झालीच पाहिजे, म्हणजे त्या घामाचा त्रास होणार नाही। पण जर घाम तो साठवून राहिला, मग अशा वेळेला तिथे इरिटेशन तयार होतं, रॅशेस तयार होतात आणि फंगल इन्फेक्शन बसतं। आता ह्या फंगल इन्फेक्शनचं एक बेसिक लक्षात घ्या, इथं शारीरिक स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय। तुमची शारीरिक स्वच्छता व्यवस्थित असेल तर तुम्हाला फंगल बसत नाही। तुमची स्वच्छतेमध्ये तुम्ही हेळसांड केली की तुम्हाला फंगल इन्फेक्शन बसलं, आणि हा संसर्गजन्य आजार आहे। म्हणजे घरात जर एकाला फंगल बसलं ना, दुर्दैवानं जर चुकून तोच टॉवेल जर बाकीच्यांनी वापरला गेला, त्याने आंघोळी जो टॉवेल वापरला तो जर बाकीच्यांनी वापरला गेला, तर अख्ख्या घरादाराला फंगल इन्फेक्शन बसतं। त्यामुळे हा संसर्गजन्य आजार आहे, हा अत्यंत त्रासदायक आहे। हा बऱ्याचदा काय होतं, मग एकदा फंगल बसलं की तुम्ही पटकन ॲलोपॅथीवाल्या कुठेतरी जाता, तो बाबा कुठे अँटी फंगल काय मेडिसिन देईल, त्याच्याबरोबर बऱ्याचदा ज्या क्रीम देतात ते स्टेरॉइडल क्रीम असतात। स्टेरॉइडल क्रीमचा दुर्दैवानं प्रॉब्लेम असा असतो की त्या बसवतातच झटकन, म्हणजे 2 दिवसात त्या नाहीसं करणार, पण त्याची डिपेंडन्सी येते शरीरावरती, आणि ही डिपेंडन्सी अत्यंत घातक आहे। म्हणजे ते क्रीम बंद केली की परत वाढतं, परत येतं, वर्षानुवर्ष तो पेशंट त्या स्किनवाल्याकडे चालू असतो। हे जर बंद करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय तुमची शारीरिक स्वच्छता। इथे ते बसून देऊ नका। दुर्दैवानं जर तुम्हाला ते फंगल इन्फेक्शन बसलं तर सगळ्यात सोपा उपाय आपल्या घराजवळ असतो, कडुनिंबाची पानं, कडुनिंबाच्या पाल्याचा रस हा फंगल इन्फेक्शनचा सगळ्यात चांगला उपाय आहे। कडुलिंबाच्या पाल्याचा रस सकाळी आंघोळीच्या अगोदर त्या फंगल इन्फेक्शन जागेवरती व्यवस्थित अप्लाय करा, आणि नंतर एक अर्धा तास तसंच ठेवा आणि आंघोळ करा, कोमट पाण्याने किंवा थंड पाण्यानं। शक्यतो इथं गरम पाणी वापरायचं नाही। त्याने केलं तर तुम्हाला निम्मा फरक तिथंच पडून जातो। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक आपली औषधं आले आहेत, स्पेशली आपल्या श्री आयुर्वेदचंच श्रीलाम आहे, भद्रा आहे, त्याच्यानंतर पटोलादी आहे, तुमचं अंजिता आहे, आरोग्यवर्धक गंधक रसायन आहे, महामिष्टादी खिदराष्ट आहे। अशी काही आपली श्री आयुर्वेदची जी काही औषधं आहेत याच्यावरती सुंदर काम करतात। गंधक तेल आपलं आहे, ही औषधं खूप सुंदर काम करतात आणि पटपट ते रिकव्हरी येतात, आणि ह्याचे अपुनर्भव म्हणजे परत शक्यतो होत नाही। जर पथ्यपाळी काळजी घेतली तर हा आजार शक्यतो परत येत नाही, तो कायमचा निघून जातो। पण तुम्ही जर हेळसांड केली, आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं, तर मात्र फंगल नक्की बसतं। दुसरी गोष्ट, फिजिकल रिलेशनमध्ये सुद्धा काही लोकांच्या बाबतीत तो प्रॉब्लेम होतो की उन्हाळ्यामध्ये एक तर फिजिकल रिलेशन्स करू नये, पण जर समजा झाले तर काय हरकत नाही, त्यानंतर तुमची काही शरीर अवयव जे आहेत त्याची स्वच्छता व्यवस्थित करा। ती जर स्वच्छता व्यवस्थित केली नसेल, ते क्लिनिंग जर नाही झालं, तर तिथं सुद्धा फंगल इन्फेक्शन फार पटकन बसतं आणि ते आणखी पसरतं। त्याच्यामुळं या गोष्टींची काळजी घ्या। हायजीन, पर्सनल हायजीन इज द मोस्ट इम्पॉर्टंट किंवा फर्स्ट इम्पॉर्टंट की फॉर द टू फाईट अगेन्स्ट फंगल इन्फेक्शन। म्हणजे फंगल इन्फेक्शनच्या विरोधात आपल्याला जर काम करायचं असेल तर स्वतःचं पर्सनल हायजीन, स्वतःची शारीरिक स्वच्छता महत्त्वाची आहे। त्याचबरोबर तिखट, तेलकट, मसालेदार किंवा ज्याच्यामुळे उष्णता वाढेल असे पदार्थ कुठलेही खायचे नाहीत। थंडगार पदार्थ अशा वेळेला घ्या। थंडगार म्हणजे दही नाही, दह्यानं फंगल इन्फेक्शन 10 पटीने वाढतं। दही अत्यंत घाणेरडं आहे या बाबतीत, त्यामुळे आता उन्हाळ्यात अजिबात दही खायचं नाही, किंवा ज्यांना हा त्रास आहे, स्किनचा कुठलाही आजार आहे, त्यांनी पहिल्यांदा दह्यावरती काट मारायची। त्यानंतर पाणीदार फळं सगळी भरपूर घ्या। जेवण पचायला हलकं आणि ताजं असावं। शिळं अन्न ह्या काळात अजिबात खायचं नाही। दुधाच्या पदार्थ अजिबात शिळे खायचे नाहीत, आणि ते लगेच नसतात, आणि दूध नसलं किती त्रासदायक आहे मी सांगायची गरज नाही। छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या, समजून घ्या। जर काही वेगळं वाटलं किंवा काही शंका असतील याच्यामध्ये, कोणाला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यांनी खाली आम्हाला इनबॉक्समध्ये मेसेज करा। अदरवाईज आमचे नंबर पण डिस्प्ले होतात, त्याच्यावरती आपण कधीही कॉल करू शकता। धन्यवाद।